हॅलो, कशा आहात सगळे? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज मी थोडं गॅस ओट्याची डीप क्लीन करणार आहे. कारण काय होतं, रोजच्या याच्यावरती नाही होत. रोजचं काम असतं, ब्लाऊज असतात, पार्लर असतं, वर्क असतं, आरी वर्क वगैरे करते, त्याच्यामुळं काम खूप असतं. तर रोज एवढं डीप क्लीन करणं होत नाही. तर आज मी आता उद्या गुढीपाडवा आहे, तर त्याच्यामुळं मी म्हटलं उद्या होत नाही, तर मी उद्याचं ना आजच नियोजन करते की सगळं मला उद्या थोडं सोपं पडावं म्हणून. तुम्ही पण तसंच करत असतील कदाचित. कारण काय होतं, बाहेरचं काम घरचं काम करणं म्हणलं तर थोडंसं मॅनेजमेंट करावं लागतं सगळ्या कामांचं, की बाबा हे कसं त्यावेळेला हे झालं पाहिजे आणि त्यावेळेला हेच झालं पाहिजे, असं करावं लागतं. तेव्हा कुठं कामं होतात सगळी. त्याच्यामुळं मी पण आदल्या रात्रीच, म्हणजे उद्या आहे गुढीपाडवा, तर मी आजच सगळं म्हटलं की गॅस ओट्यावरच्या फरशा वगैरे नाही का स्वच्छ करून घ्याव्यात सगळं. कारण रोज रोज नाही होत. रोज आपलं कसं होतं, स्वयंपाक झाला की एक ओला फडका मारून घेणे बस, एवढंच होतं. एवढं डीप क्लीन करणं नाही होत, कारण वेळ नाही मिळत त्याच्यामुळं. तर आज म्हटलं चला सगळं स्वच्छ करू आणि तुमच्याशी पण बोलू थोडंफार, की बाबा आपण पण बोलू. कारण काय होतं, रोजच्या याच्यावरती चॅनेलवरती आपल्या बोलणंच होत नाही. आपलं काय असतं, रेसिपी असते किंवा मी काय काम करते हेच बोलते. मी तुमच्याशी तर काही बोलतच नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आज तुमच्याशी पण बोलू आणि गप्पा मारू चला म्हटलं. तर बघा मी आता ओव्हन वगैरे सगळं, ओव्हनच म्हणते आहे, प्रेस्टीज सगळं साफ करून घेते आहे. कारण म्हणलं ना तुम्हाला, रोजच्या याच्यावरती नाही होत. ते पण चिकट होतं, कारण रोजच्या फोडण्या, भाजी, चहा वगैरे, दूध वगैरे, तू वगैरे जातं म्हणजे जातंच. तर त्याच्यामुळं क्लीन मिक्सर तर मी रोजच्या रोज पुसते. कारण मिक्सरचं काय होतं, एकदा एक डाग पडला ना की मिक्सरचा जो व्हाईट कलर आहे तो ऑफ व्हाईट होऊन जातो आणि तो येलो टोनमध्ये जातो. मग मला काही छान नाही वाटत, त्याच्यामुळं मी रोज पुसते. तर आज माझ्या मिक्सरला ना पूर्ण 5 वर्ष कंप्लीट झाली आहेत. तर ते बघा अजूनही तसाच आहे. कोणी म्हणू शकणार नाही की ते 5 वर्षाचं माझं मिक्सर आहे. कारण मी रोज जसा वापरते, वाटण करो, काही पण आपला कूट करो, मी लगेच त्याला साफ करून घेत असते. आता माझं सगळं बाकीचं इकडलं तर स्वच्छ करून झालं. आता मी गॅस स्वच्छ करून घेते. आणि माझा छोटूसा मनी प्लांट तुम्हाला दिसते, आज मी त्याची पण जागा चेंज करणार आहे. माझी इच्छा आहे की मी त्यालाच कुठेतरी दुसरीकडे चेंज करू. आता एवढ्या दिवस तो फ्रीजवर होता, आता तो विंडोत आहे आणि मी विंडोतून त्याला कुठेतरी शिफ्ट करेल. तर ते मी पूर्ण व्हिडिओ तर पहा आणि त्याच्यात तुम्हाला समजेल की मी त्याला कुठे शिफ्ट करणार आहे. तर हे बघा माझं वॉटर हीटरचं पूर्ण पण ते कॅटल पण मी धुवून घेते आहे. कारण काय होतं, रोजच्या बेसवरती पण यूज होते, तर तिलाही हात लागले जातात. तेलकट आपल्या जे काम असतं ते पिठाचे याचे त्याचे हात तर लागतातच, आपण स्वयंपाक वगैरे करतो त्यावेळेला. तर त्याच्यामुळे ते पण स्वच्छ करून घेते आहे. आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्ही जर सगळे नवीन असतील किंवा माझं चॅनल नवीन पाहत असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट पण करा. आणि बघा मी थोडीफार भांडी काही होती, मी आधी सगळी भांडी घासून घेतली होती, पण थोडे पाहुणे आले असल्यामुळं मला चहा करावा लागला. मग ते चहा केल्यामुळं थोडेसे कप वगैरे राहून गेले होते आणि चहाचं पातेलं वगैरे तर मी आधीच बाहेर घासून घेते. कारण मी तर खास कळलं तर मी ओट्यावरती भांडे नाहीच घासत, शक्यतो बाहेरच घासते. पण आता मला थोडेसेच होते म्हणून घ्यावं थोडं घासून. हे बघा आता माझं मनी प्लांट आणलेलं आहे, त्याची पण अंघोळ चालू आहे. कारण मी ती बॉटल पण रोजच्या रोज पाणी चेंज करते, पाणी घाण होतं ना त्याच्यामुळं ते पण बदलते. आता तुम्ही बघतील की मी माझ्या मनी प्लांटची जागा चेंज केलेली आहे. तर ती कुठे केली आता ते तुम्ही पहा माझ्या व्हिडिओमध्ये. आणि बघा पाणी थोडं कमीच वापरलं पाहिजे, कारण खूप प्रॉब्लेम चालू आहेत पाण्याचे. सगळीकडं पाणी पाणी व्हायला लागले, पाणीच नाही आहे. त्याच्यामुळं पाणी थोडं कमी वापरलेलं बरं. बघा किती छान दिसतो गॅसचा ओटा माझा. चला भेटूया मग पुन्हा एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.